सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत एका सराईत चोरट्याला ताब्यात घेत मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेत. विशाल संभाजी पवार वर्ष 27 राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यावर कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते. 17 मे 2026 रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयसिंह माळी यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची होंडा शाईन मोटरसायकल MH09 EC 2243 घेऊन आष्टामार्गे सांगलीकडे येत आहे. त्यानुसार पथकाने फल्ले मंगल कार्यालयासमोर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडे मोटरसायकलचे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून रोख रक्कम, स्टीलचा पाना आणि मोटरसायकलच्या 4 चाव्या जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशीत आरोपीने जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच स्टीलच्या पाण्याच्या साहाय्याने आष्टा येथील चहाचे दुकान तसेच शिराळा परिसरातील हॉटेल व पानटपरीचे पत्रे उचकटून चोरी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपासादरम्यान संबंधित घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री केली. आरोपीकडील मोटरसायकल, रोख रक्कम, स्टीलचा पाना आणि चाव्या असा 80,000चा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी आरोपीला शिराळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही दुकानफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.